अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण करुणा त्रिपदीची जन्मकथा पाहणार आहोत. करुणा त्रिपदीची जन्मकथा. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे समग्र वाङ्मय हा अद्भुत चमत्कारच आहे. अत्यंत काटेकोर व्याकरण काव्यनियमांचा धागा न सोडता प्रतिपादनाच्या विषयातच विविध मंत्रांची चपखल योजना करीत त्यांनी रचलेली असंख्य संस्कृत आणि मराठी स्तोत्रे हा भारतीय वाङ्मयातला अजरामर आणि अलौकिक असा विशेष भाग आहे. त्यांनी रचलेल्या भगवान दत्तप्रभूंच्या अष्टोत्तर शतनाम स्तोत्रांमध्ये असे 14 मंत्र खुबीने गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन शब्दही निर्माण केलेले आहेत. अशा प्रकारच्या रचना करण्यासाठी विलक्षण प्रतिभा आणि भाषेवर अद्वितीय प्रभुत्व लागते आणि अशा लोकविलक्षण प्रतिभेचे परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज अक्षरशः सम्राटच आहेत. परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्ध पावलेली आहे. प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतो. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच करुणा त्रिपदी. या अजरामर अशा करुणा त्रिपदीची खरी जन्मकथा आपणा सर्वांसाठी सादर करीत आहोत. श्री क्षेत्र नरसोबावाडी ही दत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांची 12 वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या मनोहर पादुका कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेम माद्राचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवाची सर्व पद्धत आणि आचारसंहिता नियमावली स्वतः परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांनी घालून दिलेली आहे. तेथील परिपाठानुसार चातुर्मासातील आषाढ पौर्णिमा ते दसरा या 2.5 महिन्याचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रींची पालखी प्रदक्षिणा असते. इसवी सन 1905 मध्ये एके दिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना पुजारी गुंडोपंत खोबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीची पूर्वसूचना आहे असे समजून ते सगळे पुजारी हवालदिल झाले. त्यावेळी परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्याला होते. तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली. पुजारी मंडळींच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज ध्यानाला बसले. ध्यानात त्यांनी श्री दत्तप्रभूंना कारण विचारले. त्यावर दत्तप्रभू क्रोधारिष्ट होऊन म्हणाले, तू घालून दिलेल्या नियमानुसार हे लोक वागत नाहीत. पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हालाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंच नेमून प्रभारे व्यवस्था करावी. स्वामी महाराज ध्यानातून उठल्यावर पुजाऱ्यांना अगदी रोषाने म्हणाले, जर दुर्वर्तून सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील हे आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाही तर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे. पुजाऱ्यांनी हात जोडून पुन्हा क्षमा मागितल्यावर नीट वागण्याची जशी घालून दिली आहे त्याप्रमाणे सेवा करण्याची हमी दिल्यावर टेंबे स्वामींनी कळवळा येऊन भगवान दत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी ही 3 पदांची करुणा त्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही दररोज पालखीच्या 3ऱ्या प्रदक्षिणेला 3 थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते.